तर जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. आणि आता सकाळ सकाळी निघालो तो रोहाला जायला. तर रस्त्यात मला एक साप दिसला आहे. तर हा आहे तुरक्या घोणस, म्हणजे एक बिनविषारी जातीचा साप आहे मित्रांनो. बघू शकता कशा प्रकारे कॉईल करून बसलेला आहे. सगळीकडे धुकाच आहे आणि आमचा मेन रोड आहे आणि त्या रोडवरतीच हा साप येऊन बसलेला आहे. तर मित्रांनो, हा एक साप बिनविषारी आहे, पण त्याच्या बाईटचा जो स्पीड आहे तो सेम घोणस सापासारखा आहे. शेपटी जर तुम्ही बघायला गेलात तर अशी खरबरीत आहे, पूर्ण बॉडीवरती असे पट्टे आहेत. होऊ शकतात अशा प्रकारे आहेत. लोकांना वाटतो हा फुरसा आहे, पण हा फुरसा नाही मित्रांनो. काही लोक याला अजगराचा पिल्लूसुद्धा समजतात. कारण याची जर तुम्ही पट्टे बघायला गेलात तर पूर्ण जे हेडपासून जे स्टार्ट होतात त्यात मध्येच कुठेच गॅप नाही. बघू शकता. जर अजगराचे बघायला गेलात तर मध्ये गॅप येते त्याच्या. आणि घोणस सापाचं जर बघायला गेलात तर पूर्ण अशी झालर टाईप येते, जशी की रुद्राक्षाची माळ वगैरे असते त्या टाईपमध्ये. आणि साईडून गोल गोल धब्बे असतात ह्या साईडून. तर ह्या सापाबद्दल एक लोकांचा गैरसमज आपल्याकडचा, की हा जर साप चावला तर पाय वगैरे सुजतो किंवा हा साप फूक मारतो. असं काहीच नाही. हा साप काही फूक वगैरे मारत नाही. आणि काही लोक असे सुद्धा म्हणतात की ह्यांनी जर चावा घेतला तर त्याच्या बॉडीवरचे जे असलेले जे ठसे आहेत सेम तसेच आपल्या बॉडीवरती, म्हणजे आपल्या माणसांच्या बॉडीवरती उठतात. असा एक लोकांचा गैरसमज आहे. तर असं काहीच नाही. जर हा सापच बिनविषारी आहे तर या सापापासून घाबरण्यासारखं काहीच नाही. तर याला आता आपण रोडच्या बाजूला सोडू. चला. रस्त्यात राहिला तर एखादी गाडी वगैरे त्याच्या अंगावरून जाईल, म्हणून त्याला पुन्हा गवतामध्ये ठेवू. इथे तो एकदम सुरक्षित राहील. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.